बकरीचे वेळेला मी ते मांडव बांधायचे आणि तो कुठे मांडव त्या महमद अली रोडवरच्या ते मोठे मोठे फुटपाथ आहेत त्या बाजूला ते पूर्ण फुटपाथ कव्हर करून बकरे बांधून मांडव बांधून ठेवले होते आणि बिचाऱ्या त्या स्कूलला घेऊन जाणाऱ्या मुलांना त्या टीचर बुरख्यामध्ये त्या बायका आपल्या पोरांना आपल्या धरून त्या मेन रस्त्यावरून चालतात. मग कधीही ऍक्सिडेंट होऊ शकतो. आणि मला अशी एक दिसली बकरी मंडई मोठी. मी त्याला सांगून गेलो सगळं काढ म्हटलं, मी हेड ऑफिसला चाललोय, वापस येईपर्यंत मला काय दिसलं नाही पाहिजेत. मस्ती मगरुरी. आणि त्यांनी काढलं नाही. मी आलो वापस आल्याबरोबर त्यांनी फोनाफोनी सुरू केली. हे देखो ये हमारे इसके पर एक कर रहा है वो कर रहा है. त्याला म्हटलं बेसिक हिंदू मुस्लिम होणार. अच्छा, काही नाही म्हण. काढायला सांगितलं होतं, तू काढला नाहीस. सगळी बकरी मी उचलून येणार. तर ऐसा कसा लेके जा सकता है? लेके जा सकता है, मैं कुछ भी कर सकता हूँ. हा, सगळे बकरे टाकले गाडीमध्ये, वार्डला घेऊन गेलो. बोंबा बोंब गेले, कमिशनरकडे गेले, सगळेकडे पेपरवाल्यांसाठी. हा, म्हणाले एक बकरा किती 3-3, 4-4 लाखाचा बकरा. बरोबर. हा, काश्मीरवरून आणलेले बकरे. आणि एकतर वेळ गेला विकायचा, लोक मेन रस्त्यावरती ना. आणि मग गेले कमिशनरकडे. कमिशनर म्हणाले वो सुनता नहीं, मेरा भी नहीं सुनता है, अभी क्या करेंगे. म्हणून ते गेले कॉन्सिलरकडे, एमएलए कडे. एमएलए म्हणतो बाबा नाही, मला मध्ये टाकू नका. झाला सगळं. मग आता काय करणार? पाया पडत ते माझ्याकडेच यायला पाहिजेत. आले माझ्याकडे. म्हटलं सगळे मांडव काढायचे, जेवढे जे हेच नव्हे, जेवढे तुम्ही रस्त्यावरती जे बकऱ्याचे धंदे लावलेत ना, एक पण मला दिसला नाही पाहिजेत. मी एक राऊंड मारणार, तिथे मला दिसले नाही तर नंतर विचार करेन तुमचे बकरे द्यायचे का नाही द्यायचे. मग आमच्याबरोबर ते सगळे वरात जाऊन निकालो सगळे काढले त्या विभागातले. आलो इकडे, 350 रुपये प्रत्येक बकऱ्याला चार्ज लावला. आता हे कसले म्हटलं, आत आले ना बकरे, महापालिकेत आल्यानंतर दंड तर भरायला पाहिजेत.